नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तौर सायन्स अकॅडमी मध्ये पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत. आजचा आपला टॉपिक आहे 9th स्टँडर्ड अल्जेब्रा म्हणजेच बीजगणिताचं प्रकार नंबर 3 दॅट इज पॉलिनॉमियल. त्यातला आपण प्रॅक्टिस सेट नंबर 3.5 आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ओके, सो प्रॅक्टिस सेट नंबर 3.5 इज बेस्ड ऑन द रिमाइंडर थेरम म्हणजेच शेष सिद्धांत आणि अवयव सिद्धांत म्हणजे फॅक्टर थेरम. ओके, सो लेट्स स्टार्ट विथ प्रॅक्टिस सेट नंबर 3.5. So let's start with remainder theorem. In Marathi it is called as शेष सिद्धांत. ओके, मग शेष सिद्धांत समजण्यासाठी रिमाइंडर थेरम समजण्यासाठी आपण काय करूया, एक एक्झाम्पल घेऊया. लेट्स टेक वन एक्झाम्पल अँड विल सॉल्व दिस एक्झाम्पल बाय टू मेथड्स. ओके, सो लेट्स स्टार्ट विथ दिस एक्झाम्पल. ओके, so we have taken one example from your book, that is divide polynomial 4x square minus x plus 2 by x plus 1. Okay, so we have solved this example in this format and this is the format which you very much familiar with the synthetic method. Okay, so synthetic division हे सोडवलेलं आहे. हे बघूया आपण इथं कसं लिहिलंय. So this is your dividend, that is भाज्य काय आहे की p of x is equal to 4x square minus x plus 2. Okay, and divisor is x plus 1. So what I have taken, x is equal to minus 1. So opposite of plus 1 is minus 1. So instead of 1 we have taken minus 1. Okay, so I have put this minus 1 instead of x. Okay, जसं आपण व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल काढत होतो सेम टू सेम तसं सोडवलेलं आहे बघा. सो p ऑफ minus 1 इज इक्वल टू 4 into minus 1 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस इंटू ब्रॅकेट निगेटिव्ह 1 प्लस 2. फक्त x च्या ठिकाणी मी काय केलेली आहे, -1 ही व्हॅल्यू पुट केलेली आहे. ओके, मग याला जर आपण सोडवलं 4 इंटू -1 चा स्क्वेअर काय असतो, +1च असतो. सो 4 इंटू 1 4 आणि हे मायनस मायनस प्लस 1 अँड दिस प्लस 2. ओके, सो 4 + 1 + 2 इज इक्वल टू 7. सो p ऑफ -1 इज इक्वल टू 7 हे मला आन्सर भेटलेलं आहे. ओके, इथंच आपण थोडंसं थांबूया, परत आपण याच्याकडे येऊया. तिकडे बघा, सो दिस इज द सिंथेटिक डिव्हिजन, यू नो व्हेरी वेल. सो कोइफिशियंट फॉर्म मध्ये आपण 4 - 1 2 असं लिहिले, डिवायझर त्याचा x + 1 आहे. सो वाईल डिवायडिंग विथ सिंथेटिक मेथड, ओके, म्हणजे संश्लेषक भागाकार पद्धतीने सोडवताना आपण काय करतो, अपोजिट ऑफ 1 इज -1 असं घेत असतो आणि मग ते या ठिकाणी अशा पद्धतीने सोडत असतो. सो 4 ऍज इट इज आपण खाली घेतलेला आहे, हे याला मल्टिप्लाय केलं, 4 1 जा 4, सो -4. सो मायनस विल टेक ऍडिशन बट निगेटिव्ह साइन विल बी द फॉर आन्सर. सो इट इज -5 म्हणजे -1 -4 -5 उत्तर आलं. या ऋण 5 किंवा -5 याला परत मल्टिप्लाय केलं, 5 1 जा 5. सो मायनस विल +5, 2 + 5 7. सो दिस बॉक्स answer in this box is called as remainder according to the synthetic division. Okay, so remainder theorem is nothing but another method of division of polynomial. मग इथं आपण सिंथेटिक डिव्हिजननी रिमाइंडर काढलं किंवा कुठल्याही मेथडनं जर काढलं तर आपल्याला रिमाइंडर 7च भेटला पाहिजे. मग या ठिकाणी 7 भेटलाय आणि या मेथडने आपण सोडवलंय बघा. या ठिकाणी इथं सुद्धा आपल्याला p ऑफ -1 इज इक्वल टू 7, पण असं जर सोडवलं तर आपण त्याला काय म्हणतो, व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल. व्हॉट यू कॉल्ड इट एज व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल म्हणजे बहुपदीची किंमत म्हणतो. परंतु या ठिकाणी आलेलं उत्तर 7 आणि या ठिकाणी आलेलं उत्तर जे 7 आहे, सो इट इंडिकेटेड दॅट when we divide the same polynomial by any method like this, we get the remainder same as this method. Okay, so that's why I'm going to saying that मला असं म्हणायचंय की व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल ही व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियलच आलेली आहे 7, परंतु अकॉर्डिंग टू द रिमाइंडर थेरम शेष सिद्धांताच्या नियमानुसार किंवा त्याच्यानुसार या मेथडनी सोडवलेली आणि आलेली बहुपदीची किंमत हीच काय असते, रिमाइंडर असते. व्हॉट इज इट, सो इट इज रिमाइंडर म्हणजे बाकी असते. ओके, याचा अर्थ या मेथडनी जे काय आपण असं सोडून ही जी काय व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल 7 काढली, ज्याला आपण आता रिमाइंडर म्हणणार आहोत. काय म्हणणार आहोत, रिमाइंडर म्हणजेच बाकी. जर असं असेल तर हीच मेथड असते ज्याला आपण रिमाइंडर थेरम म्हणतो. किती सोपी आहे बघा. म्हणजे रिमाइंडर थेरम साठी दुसरं तिसरं काय करायचं नाही, पॉलिनॉमियल ची किंमत जशी काढतो, बहुपदीची किंमत जशी काढतो x बरोबर -1 असताना तसं सोडवायचं आहे आणि जे काही शिल्लक राहतं, सो दॅट इज व्हॉट द रिमाइंडर. म्हणजे रिमाइंडर थेरम ही
मेथड जी आहे ती फक्त बाकी काढण्यासाठीच आहे असं म्हणावं लागेल. आलं का तुमच्या लक्षामध्ये? अशा प्रकारे हा रिमाइंडर थेरम आहे. काही करायचं नाही, फक्त दिलेली मेथड जी आहे त्या मेथडनुसार x ची किंमत त्याची अपोजिट घेऊन त्याच्यामध्ये ठेवायची आणि सोडत सोडत पॉलिनॉमियलची किंमत जशी काढतो तसं सोडून जे येतं ह्यालाच आपण म्हणायचं रिमाइंडर. म्हणजे या ठिकाणी या मेथडमध्ये आपल्याला फक्त रिमाइंडर शोधायचा असतो. मग खाली इथं आपण उत्तर लिहू शकतो. काय लिहू शकतो? रिमाइंडर. सो रिमाइंडर इज इक्वल टू 7. म्हणजेच आपली बाकी किती आली? 7. कशानुसार बाकी आली? तर शेष सिद्धांतानुसार बाकी आली. ओके, शेष काय राहिलं? खाली काय राहिलं? शेष म्हणजे शिल्लक राहिलेलं. 7 बाकी राहिलेली आहे. मग ती या मेथडनी आणि या मेथडनी सुद्धा सेम येते. म्हणून रिमाइंडर थेरम या पद्धतीनं सोडून आपल्याला आता पुढे जायचं आहे. ओके, ठीक. लेट्स लर्न फॅक्टर थेरम म्हणजे अवयव सिद्धांत. ओके, इन मराठी इट्स कॉल्ड एज अवयव सिद्धांत. काय असतो अवयव सिद्धांत? तर अवयव सिद्धांत हा साधारणतः रिमाइंडर थेरम वरती म्हणजे शेष सिद्धांतावरतीच अवलंबून आहे. पण तो कसा अवलंबून आहे एक उदाहरण घेतलं की त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो. मी त्याच्याकडेच घेऊन तुम्हाला जातो. कसं आहे बघा आता. सो वी हॅव टेकन वन एक्झाम्पल फ्रॉम युअर बुक, दॅट इज p of x is equal to x cube minus x square minus 4 and divisor is x minus 2. What it means that? याचा अर्थ काय करायचा? हा डिवायझर दिल्याचा अर्थ यांनी याला काय करायचं? डिवाइड करायचंय. ओके, मग रिमाइंडर थेरमने काय करूया? त्याला डिवाइड करून बघूया आणि मग त्याचा शेवटी तुम्हाला मी अर्थ सांगतो. ओके, सो डिवायझर इज x minus 2. सो what do you take? So we have to take x is equal to 2. X is equal to 2. Okay, wherever you will find x, put x is equal to 2 in this polynomial. So start solving. So p of 2 is equal to 2 cube minus 2 square minus 4. Okay, now आता तुम्ही 2 चा क्यूब किती असणार आहे? 8. So write it here. Minus 2 square, it is 4, minus 4 as it is. Okay, now calculate and find the answer. So 8, this minus 4 minus 8 and finally you will get 0. So you have got p of 2 is equal to 0. That is value of polynomial is 0 now. Okay, आता अर्थ आपण समजून घेऊया की या ठिकाणी तुम्हाला रिमाइंडर जो आहे तो 0 भेटलेला आहे. काय भेटलेला आहे? इट्स रिमाइंडर. रिमाइंडर म्हणजेच काय असते रे? बाकी तुम्हाला 0 भेटली. जर बाकी 0 भेटली तर अकॉर्डिंग टू द फॅक्टर थेरम और अवयव सिद्धांत याचा अर्थ फक्त आपल्याला पुढे लावायचा, दुसरं काही करायचं नाही. एवढा फॅक्टर थेरम सोपा आहे. आता मी काय म्हणतो बघा, फॅक्टर थेरम च्या पुढे जाताना रिमाइंडर थेरम आधी आपण वापरला आणि रिमाइंडर थेरम नुसार आपल्याला व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल किंवा तुमचा रिमाइंडर किती आला रे? 0. आता ह्या 0चा अर्थ कसा आहे की जर तुमचा डिवायझर दिलेला असेल या पॉलिनॉमियल साठी तर फॅक्टर थेरम नुसार अर्थ लावायचा कसा? इफ रिमाइंडर इज 0 देन इट मीन्स दॅट x minus 2 is a factor of that given polynomial, that is x cube minus square minus 4. म्हणजे जर रिमाइंडर थेरम नुसार किंवा याला सोडून आपला रिमाइंडर किंवा बाकी 0 आली तर त्याचा अर्थ लावायचा की दिलेला डिवायझर किंवा दिलेली डिवायझर मधली पॉलिनॉमियल x minus 2 ही या डिव्हिडंड म्हणजे मूळ किंवा मेन जी पॉलिनॉमियल असते त्याचा अवयव असते. म्हणजे फॅक्टर थेरम कशासाठी आहे? फक्त दिलेला डिवायझर हा त्या पॉलिनॉमियलचा म्हणजे बहुपदीचा अवयव आहे की नाही हे शोधण्यासाठी. मग ते आपण शोधलं किंवा कळलं, 0 आला तर अवयव आहे, फॅक्टर आहे. इफ द रिमाइंडर इज नॉट 0 इट मीन्स दॅट दिस डिवायझर इज नॉट अ फॅक्टर ऑफ गिव्हन पॉलिनॉमियल. सो सिंपल. मग इथं आपण काय लिहूया? रिमाइंडर फक्त लिहायचा. इथं काय लिहायचा? रिमाइंडर. Okay, so remainder is equal to 0. Therefore, x minus 2 is a factor. X minus 2 is a factor of polynomial. कोणती पॉलिनॉमियल आहे? x cube minus x square minus 4. Okay, x minus 2 ही x क्यूब मायनस एक्स स्क्वेअर मायनस 4 याचा काय आहे? अवयव आहे, म्हणजेच फॅक्टर आहे असा त्याचा अर्थ होतो. जर बाकी 0 आली नाही तर अवयव नाही. फक्त इथं काय लिहायचं? इज
नॉट अ फॅक्टर ऑफ पॉलिनॉमियल, म्हणजे तो त्याचा अवयव नाही. एवढं सोपं आहे. म्हणजे हे कळलं असेल तर आपण आता 3.5 जो याच्यावर आधारित आहे किंवा मिक्स आहे तो बघायला नक्की जायला काही हरकत नाही. ओके, लेट्स स्टार्ट प्रॅक्टिस सेट नंबर 3.5. क्वेश्चन नंबर 1. फाइंड द व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल 2x क्यूब प्लस 7 युजिंग गिवन व्हॅल्यूज फॉर x. म्हणजे x या च्या किमती ज्या काय खाली तुम्हाला दिलेल्या आहेत त्याच्यासाठी तुम्ही व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल म्हणजे बहुपदीची किंमत काढा. बहुपदी कुठली दिली? 2x minus 2x cube plus 7. ओके, मग आता आपण काय करूया? x is equal to 3, x is equal to -1, x is equal to 0 या व्हॅल्यूज घेऊन आपण आता या पॉलिनॉमियलची काय करणार आहोत? व्हॅल्यू काढणार आहोत. ओके, सो p of x, your polynomial is p of x, that is 2x minus 2x cube plus 7. ओके, x is equal to 3 साठी काढायची. मग काय करणार आपण? पुट x is equal to 3 कुठे ठेवायची? या पॉलिनॉमियल मध्ये ठेवायची. ते काय वाक्य मी लिहित नाही. आता इकडे बघा. आता मग काय करणार मी? व्हेरेवर यू विल फाइंड x, पुट x is equal to 3. सो राईट फ्रॉम हिअर p of 3. सो p of 3 म्हणजे तुमची येणारी व्हॅल्यू असणार आता तुमची. सो 2 into 3 minus 2 into 3 cube plus 7. So 2 3 जा 6 minus 2 into 3 चा घन 3 क्यूब किती? 27 plus 7. ओके, सो मग आता इथं किती? सो 6 minus 2 into 27 it is 54 plus 7 as it is. ओके, यांची बेरीज गोळा वजाबाकी असेल ते काय ते करा. म्हणजे इथं हे 7 आणि हे 6 प्लस मध्ये होतील, मग त्यांना 13 करूया आपण. सो 13 minus 54. ओके, 13 minus 54 is equal to -41. That's it. So this is the value of polynomial for x is equal to 3. Next example, for x is equal to -1. ओके, फक्त तुम्हाला काय लिहायचंय? पुट x is equal to -1 कशामध्ये ठेवायचं? इन द पॉलिनॉमियल 2x minus 2x cube plus 7. So here is my polynomial p of x is equal to म्हणण्यापेक्षा आता डायरेक्ट किंमतच घ्या ना. p of -1 काय ती पॉलिनॉमियल? 2 into -1 minus 2 into again -1 cube plus 7. So again 2 into -1 -2. Here minus 2 into 1 किंवा 2 into 1 म्हणण्यापेक्षा 2 into -1. ओके, -1 चा क्यूब मायनसच असतो हे लक्षात ठेवा. प्लस 7 as it is. Again here -2 plus 2 minus plus 2 plus 7. So -2 plus 2 will get cancelled. Only 7 will remain as it is. This is the value of polynomial for x is equal to -1. Now next example or the next value for x is equal to 0. So for x is equal to 0, again put x is equal to 0 in the p of x. Put x is equal to 0 in p of x. p of x म्हणजे तुम्हाला माहित आहे काय आहे ती. त्याच्यामुळे डायरेक्ट p of 0 is equal to the given polynomial is 2 into 0 minus 2 into 0 cube plus 7 as it is. So 2 0 0 2 into 0 0 minus त्याचा क्यूब घेतला 0 येणार. 0 ने याला मल्टिप्लाय केलं 0 येणार प्लस 7. Again 7 is the answer. P of 0 is 7. So in this way we have calculated the values of polynomial for x is equal to 3, x is equal to -1 and x is equal to 0 as well. Okay, so this is how we have to calculate the value of polynomial. So simple. Second question from practice set number 3.5. For each of the following polynomials find p of 1, p of 0 and p of -2. Okay, so we have given 3 polynomials out of which I am going to solve the first polynomial. Okay, value of polynomial for p of 1, p of 0, p of -2. Okay, so these are the value inside the bracket are the value of or value of variable. म्हणजे व्हेरिएबल ची किंमत आहेत. म्हणजे कोणाची किंमत आहेत? x ची किंमत आहेत. म्हणजे आपण डायरेक्ट सोडून घेऊया आता तिथं. मी त्याला काय देतो? a नाव देतो. ओके,
सो फॉर P of 1, सो डायरेक्ट आपण लिहूया P of 1. सो P of 1 म्हणजे काय करायचं, instead of x you have to put 1. Okay, so 1 cube is equal to 1, simply value. Let's go for B. P of 0 is equal to so 0 cube is equal to 0. Finished. Third, P of minus 2. So P of minus 2 म्हणजे किती असणार आहे तुमचा आता, -2 चा cube, that is -8. So these are the values for P of 1, P of 0 and P of -2. Okay, similarly let's find out the second polynomial. So value for the second polynomial, what is it? So this polynomial is P of y is equal to y square minus 2y plus 5. Okay, so this is the polynomial for which we have to find P of 1, P of 0, P of -2. Okay, so let's find out. So first परत एकदा या ठिकाणी काय घेतो, a म्हणजे P of 1 घेतो. So P of 1, so put 1 wherever you will find y, put instead of y 1. So P of, इथं सुरुवात केली आपण. So 1 square minus 2 into 1 plus 5. Okay, no problem. 1 square 1 minus 2 1 2 into 1 2 plus 5. So -1 plus 5 is equal to 4. So this is your P of 1. Similarly for B, P of 0, it is P of 0. So for P of 0 काय असणार आहे, y च्या ठिकाणी फक्त 0 मांडायचा, 0 मांडायचा. पुट instead of y 0. So 0 square minus 2 into 0 plus 5 will as it is. Again 0 square 0 minus 2 into 0 0 plus 5. That's it. Okay, 0 0 0 and here 5 असं. So you will get P of 0 is equal to 5 आणि इथं P of 1 किती आला होता, 4. Okay, similarly C इथं लिहितो मी, काय करायचं, P of -2 काढायचं. So write P of -2 is equal to काय तुमच्याकडे y square minus 2y plus 5. So -2 square minus 2 into -2 and plus 5 काय आन्सर येईल, मग कॅल्क्युलेट करा फक्त. -2 चा स्क्वेअर असेल 4 minus plus 4 कारण 2 into 2 4 and plus 5. So addition 4 and 8 and 5 13. So 13 will takes place -2. So P of -2 is 13. So that is the values for second examples किंवा second polynomial P of y is equal to y square minus 2y plus 5. Okay, P of 1 साठी 4 आली, P of 0 साठी 5 आली, P of -2 साठी 13 आलेली आहे. अजून एक polynomial राहिली, लगेच घेऊया. ओके, सो लेट्स फाइंड आउट द values of this polynomial for P of 1, P of 0 and P of -2. Okay, again for first that is A, P of 1. P of 1 घेऊया आपण आता. 1 raised to 4 minus 2 into 1 square. x जिथं जिथं दिसेल तिथं आपण काय टाकायचं आता, 1 1 टाकत चाललेलो आहोत. -1 1 चा चौथा घात एकच मायनस एक चा स्क्वेअर एकच असतो, त्याला मल्टिप्लाय 2 केलं 2 येणार, -1 ॲज इट इज. ओके, मग इथं तुमचा आन्सर किती येणार, -1 दॅट इज -2. सो P of 1 किती आला तुमचा, -2 आला. नाव फॉर P of 0 दॅट इज B, P of 0. ओके, सो wherever you will find x, put x is equal to 0. So 0 raised to 4 minus 2 into 0 square minus 0, x ची व्हॅल्यू 0. ओके, आधी आपण एक एक ठेवून केलं. नाव 0 square 0 raised to 4 0 minus 0 and finally you can write 0. शून्य ठेवल्यामुळे सगळं शून्य आलं. कसं आलं ते तुम्हाला कळलं असेल. 2 गुणिले शून्याचा वर्ग 0, 0 गुणिले 2 शून्यच, अँड दॅट्स 0 0 0 0. 0 ची ना बेरीज होते ना वजाबाकी, उत्तर लिहायचं 0. ओके, नाव सी म्हणजे P of -2 साठी.
So P of -2 is equal to -2 raised to 4 minus 2 into -2 and last -2. इथं मायनसचं चिन्ह आहे, हे मायनस मध्ये ब्रॅकेट मध्ये टाकलं आपण. नाव -2 चा घातांक 4 आहे. इट रेज टू 4. इट इज इवन नंबर. सो इवन नंबर जर घातांक असेल समसंख्या तर त्याचा जे काय आन्सर येईल ते पॉझिटिव्ह असतं, म्हणजे 2 चा चौथा घात असेल 16. अँड हिअर स्क्वेअर लिहायचा राहिला का, इथं स्क्वेअर आहे. सो याचा काय होईल रे, -2 इंटू -2 चा स्क्वेअर किती +4 अँड दिस मायनस मायनस विल +2. ओके, आता काय करा, हे 2 आणि हे 16 त्याची ऍडिशन करा, दॅट इज 18. 16 आणि 2 18 वजा 4 2 8 गुणाकार स्वतंत्र करायचा असतो. ओके, आणि मग तुम्हाला किती आन्सर भेटेल, 18 वजा 8 18 minus 8 is equal to 10. Okay, so final answer will be P of -2 is equal to 10 only. Okay, so this is for the second question only. All three examples we have solved. Third question, if the value of polynomial m cube plus 2m plus a is 12 for m is equal to 2, then find the value of a. Okay, जर m चा घन अधिक 2m अधिक a या पॉलिनॉमियलची व्हॅल्यू जर 12 असेल, कधी जर m इज इक्वल टू 2 असेल तर a ची व्हॅल्यू काढा, इथे दिलेला आहे. ओके, आपण काय करूया, इथं लगेच सोडूया आपण. p ऑफ m म्हणजे दिलेली व्हॅल्यू, दिलेली जी पॉलिनॉमियल आहे ती या फॉर्म मध्ये लिहूया, कारण m या व्हेरिएबल मध्ये आहे. p ऑफ m इज इक्वल टू m क्यूब प्लस 2m प्लस a. नाव व्हॅल्यू ऑफ m क्यूब प्लस 2m प्लस a इज 12 फॉर m इज इक्वल टू 2. याचा अर्थ काय होतो, व्हॅल्यू दिलेली, याचा अर्थ काय होतो, p ऑफ 2 इज इक्वल टू 12 म्हणजे m ची किंमत 2 ठेवून ती व्हॅल्यू किती येते, 12 येते. ओके, मग पुन्हा तसंच सोडवायचं जसं आपण व्हॅल्यू काढत असतो, कसं सोडवायचं. सो देअरफॉर p ऑफ 2 इज इक्वल टू, इथं काय करायची, जिथं जिथं तुम्हाला m दिसेल तिथे तिथं 2 टाकायचं. सो 2 क्यूब प्लस 2 इंटू 2 प्लस a. आता a ची व्हॅल्यू काढायची, त्याला तसंच ठेवावं लागणार आहे. आता p ऑफ 2 आपल्याला किती दिलेला आहे, 12 दिलेला आहे. So put P of 2 as a 12 is equal to 2 cube 8 plus 2 into 2 4 plus a will remain as it is. Okay, ज्याची व्हॅल्यू काढायची त्याला एकटं पाडा, हे सगळं इकडे घेऊन या. ओके, सो 12 is equal to 12 plus a. ओके, आता 12 इकडे आणा. सो 12 minus 12 is equal to a. 12 minus 12 is equal to a म्हणजेच किती आलं तुमचं उत्तर, 0 0 is equal to a. So here is your value of a. आले का तुमच्या लक्षामध्ये. दिस इज द थर्ड क्वेश्चन. फक्त आपल्याला a ची व्हॅल्यू शोधायची होती, ज्याच्यामध्ये आपल्याला पॉलिनॉमियलची व्हॅल्यू आधीच माहित होती. याचाच अर्थ आपण p ऑफ 2 बरोबर 12 घेतलं आणि फक्त सोडवलंय. शेवटी आपल्याला व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल मिळालेली आहे, दॅट इज 0. Fourth question, for mx square minus 2x plus 3 if p of -1 is equal to 7 find m. काय अर्थ आहे याचा, या पॉलिनॉमियलची किंमत -1 व्हेरिएबलची किंमत असताना, व्हेरिएबल कुठला वापरला, x, याचा अर्थ x इज इक्वल टू -1 असताना 7 येते, तर m ची किंमत काढा. ओके, आपली पॉलिनॉमियल आपण या ठिकाणी लिहून घेऊया, जी x व्हेरिएबल मध्ये आहे, दॅट इज mx स्क्वेअर मायनस 2x प्लस 3. ओके, आपल्याला काय दिलेलं आहे, p ऑफ -1 इज इक्वल टू 7. ओके, याचा अर्थ काय करायचा, आपण पुट x इज इक्वल टू -1, x इज इक्वल टू -1. आता ती व्हॅल्यू ऑलरेडी आपल्याला दिलेली आहे, त्याच्यामुळे आपण सोडवताना काय करणार आहोत बघा. आता p ऑफ -1 इज इक्वल टू m विल रिमेन ॲज इट इज, कारण आपल्याला ते शोधायचं आहे. फक्त x च्या ठिकाणी आता -1 टाका, -1 स्क्वेअर -2 into -1 put a bracket around it plus 3. ओके, सोडवा. आता p of -1 which is already given, what is it, 7. so put 7 here. ओके, so m, आता -1 चा स्क्वेअर काय असेल, 1च असेल, तोही पॉझिटिव्ह असणार आहे. सो m into 1 म्हणजे m गुणिले 1 m च राहणार आहे. इकडे काय होणार, मायनस मायनस प्लस 2, 2 गुणिले 1 2च, अधिक 3 अधिक 3. आता त्याच्या पुढची स्टेप काय, 2 अधिक 3 किती रे, 5. ओके, सो m plus 5 and 7 will remain as
इट इज. 5ला इकडे घ्या, एम इकडेच ठेवा कारण एमची व्हॅल्यू तुम्हाला काढायची. 7 - 5 इज इक्वल टू एम अँड फायनली यू विल गेट, सरळ करून लिहितो, 7 मधून 5 गेले उरले 2 बरोबर एम. याचाच अर्थ तुम्हाला एम बरोबर 2 ही एम ची किंमत मिळालेली आहे. अलग लक्षामध्ये अतिशय सोपं होतं. सगळी गणितं सेमच कॅटेगरीची दिसतात. रिमाइंडर थेरम असो किंवा व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल काढायच्याच पद्धतीने आपण सोडवत आहोत. फक्त किंमत टाकायची आणि सोडवायची. दॅट्स इट. क्वेश्चन नंबर 5. Divide the first polynomial by the second polynomial and find the remainder using factor theorem. पहिल्या पॉलिनॉमियलला सेकंड पॉलिनॉमियल आपल्याला डिवाइड करायचंय आणि बाकी शोधायची म्हणजे रिमाइंडर शोधायचा आहे फॅक्टर थेरमचा वापर करून. आता फॅक्टर थेरमचा वापर करायचा म्हणजे थोडक्यात कशाचा वापर करायचा, रिमाइंडर थेरम सारखंच आहे, म्हणजे व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल काढल्यासारखंच आहे. फक्त पद्धत काय आता, दिस इज आवर पॉलिनॉमियल, सो राइट युअर पॉलिनॉमियल एज अ डिव्हिडंड दॅट इज p of x is equal to x square minus 7x plus 9. ओके, दिस इज युअर डिव्हिडंड. आता तुमचा डिवायझर काय बरं, डिवायझर म्हणजे भाज्य काय, x plus 1. therefore टेक काय घ्यायचं आता, टेक x is equal to -1, x is equal to -1 आणि या पॉलिनॉमियल मध्ये टाकायचं आणि सोडवायचं. बघा, रिमाइंडर थेरम असो किंवा फॅक्टर थेरम असेल किंवा पॉलिनॉमियलचं असेल, सेम टू सेमच असल्यासारखं आहे. p of -1, p of -1. आता -1 चा स्क्वेअर -7 into -1. So don't forget to put a bracket around the negative digit. +9 as it is. -1 चा स्क्वेअर as usual 1 minus plus 7 1 चा 7 plus 9. Okay. So 1 plus 7 8 and 8 plus 9 17. So p of -1 is equal to 17. Now according to this theorem, factor theorem, whatever we get after putting -1 as a value of x in that polynomial, this 17 is called as remainder. What is it? याला आपण रिमाइंडर म्हणतो. काय म्हणतो, रिमाइंडर. इन मराठी इट इज कॉल्ड एज बाकी. ओके, सो फायनल आन्सर यू कॅन राईट हिअर रिमाइंडर. काय लिहायचं आपल्याला, रिमाइंडर. म्हणजे आपल्याला फक्त रिमाइंडरच शोधायचा होता म्हणून आपण हा सगळा खाटाटोप केलेला आहे. रिमाइंडर इज इक्वल टू 17 ओनली. ओके, दिस इज द रिमाइंडर. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल मध्ये ओके, सेकंड एक्झाम्पल. सो सेकंड एक्झाम्पल मध्ये इथं तुमची पॉलिनॉमियल जी आहे ती पॉलिनॉमियल काय आहे, सो राइट दिस पॉलिनॉमियल इन द p of x form. p of x is equal to 2x cube minus 2x square plus x minus a. Your divisor. ओके, डिवायझर तुमचा काय आहे रे, x minus a आहे. ओके, देअरफॉर तुम्हाला काय करावं लागेल, टेक. काय टेक करा तुम्ही, सो टेक x इज इक्वल टू a. मायनस असेल तर प्लस घेतला आणि याच्यामध्ये ठेवून टाका. सो p ऑफ a इज इक्वल टू, सो व्हेर एव्हर यू विल फाइंड x, पुट a इन्स्टेड ऑफ x. x च्या ऐवजी आता काय ठेवणार, a ठेवा तिथं. मग 2 गुणिले a चा तिसरा घात वजा 2 इंटू a स्क्वेअर प्लस a इंटू a. आता इथं a ऑलरेडी आहे आणि x ची किंमत पण किती टाकली, a, आणि फायनली मायनस a. ओके, सो 2a क्यूब, यांचा गुणाकार 2a क्यूब आला, याचा किती येईल, मायनस 2a स्क्वेअर प्लस a इंटू a चा वर्ग. इथं सुद्धा वर्ग काय आला, कारण घातांकांची काय होते, बेरीज गुणाकार करताना मायनस a. आता इथं जर सिमिलर टर्म असतील तर त्यांची बेरीज वजाबाकी होत असेल तर करून टाका, नसेल तर मग पुढे जावा. ओके, परंतु इथं सिमिलर टर्म आपल्याकडे आहेत. कुठले, हे दोन आहेत, हे पण ए स्क्वेअर वाला आणि हे पण ए स्क्वेअर वाला आहे. परंतु 2a क्यूब जे आहे, 2a क्यूब विल बी रिमेन ॲज इट इज, जसं तसं राहील का, ह्याला जोडीच नाहीये तिकडे. मग यांची वजाबाकी होईल, परंतु 2a स्क्वेअर मधनं 1a स्क्वेअर गेला, मायनस a स्क्वेअर विल रिमेन ॲज इट इज अँड दिस इज मायनस a. दॅट्स इट. ओके, दिस इज p ऑफ a. तुमचं उत्तर आलेलं आहे. ओके,
बॉक्स टाकायला जागाच नाहीये. ठीक आहे, काय हरकत नाही, याला मी अंडरलाईन करतो. हेच आपलं उत्तर आहे सेकंड यासाठी. आपल्याकडे अजून एक पॉलिनॉमियल आहे याच्यामध्ये, आपण लगेच बघूया. थर्ड एक्झाम्पल फ्रॉम द फिफ्थ क्वेश्चन, दॅट इज 54m क्यूब प्लस 18m स्क्वेअर मायनस 27m प्लस 5 अँड द डिवायझर इज m minus 3. ओके, सो लेट्स राईट दिस इन द P of m form. Okay, 54m cube plus 18m square minus 27m plus 5 and the divisor is, okay, divisor काय तुमच्याकडे, divisor आहे m minus 3. okay, therefore take, काय टेक करायचा, m is equal to 3 opposite of minus 3 plus 3 घ्यायचा आणि तो या ठिकाणी सोडवण्यासाठी घ्यायचा. सो p of 3 is equal to p of 3 घ्यायचा, म्हणजे m च्या ठिकाणी किती ठेवला, 3. जिथं जिथं तुमचं m येईल तिथं काय ठेवणार, 3 ठेवणार. सो 54 into 3 cube plus 18 into 3 square, 3 square आहे, minus 27 into 3. ओके, आणि प्लस 5. ओके, 54 will remain as it is. 3 चा क्यूब काय असतो रे मित्रांनो, इट इज 27 प्लस 18 है ना, 18 तसंच ठेवा. ओके, इंटू 3 चा स्क्वेअर किती येईल, 9. 3 चा स्क्वेअर किती येईल, 9 मायनस इथं किती येणार तुमचं, 27 into 3 27 3 81 प्लस 5. ओके, सगळं वेगवेगळ्या रंगाने लिहिण्याचं कारण काय, ते वेगवेगळे गुणाकार आलेले आहेत आणि शेवटची संख्या सुद्धा वेगळ्या रंगाने, काय हरकत नाही. आता यांचा गुणाकार परत मला वेगळ्या रंगाला, 54 गुणिले 27, 54 गुणिले 27 ते तुम्ही थोडंसं कच्चं करा, पण याचं ऑलरेडी मी करून बघितलेलं असल्यामुळं याचं उत्तर येईल 1458. खरोखरचा गुणाकार तुम्ही करून बघा, चेक करा. ओके, प्लस 18, 18 90, 18चा पाडा 9 पर्यंत बोला, त्याचं उत्तर तुम्हाला किती भेटेल, 18 90 62 नसते, म्हणजे 162 मायनस, ओके, मायनस तुमचं 81 ॲज इट इज प्लस 5 ॲज इट इज. ओके, हे सुद्धा वेगळ्या रंगाने लिहायला पाहिजे नाही का, प्लस 5 ॲज इट इज. आता हे प्लसमध्ये, हे प्लसमध्ये, हे सुद्धा प्लसमध्ये, यांची सगळी बेरीज करा, त्यातनं 81 काय करा, वजा करा. ओके, मग ते सगळ्यांची बेरीज थोडीशी कच्ची करूया आपण. इथं 1400 तुमचं 58 162 आणि हे 5. ओके, 8 आणि 2 10, 10 5 15 5, 4 1, त्यानंतर 6 5 11 11 12 2, 4 1, 4 आणि 2 6, 1625. सो इट इज 1625 मायनस 81. ओके, आता परत ही थोडीशी काय करा, वजाबाकी करा. 1625 मधनं तुमचं 81 वजा करा, तेही कच्चं करा थोडंसं बघा इथं, नाहीतर करून बघा तुम्ही. 5 मधनं गेलं किती राहिले, 4. ओके, 12 मधनं 8 गेलं किती राहिले, 4, 4 1 किती राहिले, 5 1, 1544. दॅट इज द फायनल आन्सर, 1544. ओके, सो यू कॅन रब दिस. ओके, अशा प्रकारे ह्याला खोडून टाका आणि तुमचं फायनल आन्सर लिहा. फायनल आन्सर म्हणजे आपल्याला रिमाइंडर पाहिजे होता. काय पाहिजे होता, रिमाइंडर. सो रिमाइंडर इज इक्वल टू 1544. ओके, मेक अ बॉक्स अराउंड इट and that's it for the third example from the question number 5. Okay, next question number 6 from practice set number 3.5. If polynomial y cube minus 5y square plus 7y plus m is divided by y plus 2 and remainder is 50, then find the value of m. म्हणजे या पॉलिनॉमियलला यांनी जर डिवाइड केलं, भागलं, तर त्याची बाकी किती उरते, 50 उरते, तर मग एमची किंमत काढा. ओके, हा सुद्धा क्वेश्चन सेम तसाच सोडवायचा आहे, फक्त शब्दरचना बदललेली आहे. ओके, आता याला डिवाइड केल्यानंतर यांनी बाकी 50 उरते, याचा अर्थ काय होतं रे, बाकी किती उरते, 50 उरते. मग त्याचा अर्थ काय होतो की त्या पॉलिनॉमियलची व्हॅल्यू असते 50, परंतु y प्लस 2 म्हणजे y इज इक्वल टू -2 घेतलं, म्हणजेच p ऑफ -2 घेतला तर उत्तर येतं 50. ओके, तर या सर्वांचा अर्थ असा आहे p ऑफ -2 इज इक्वल टू
50. ओके, आपली पॉलिनॉमियल आधी लिहूया आपण. P of y is equal to y cube minus 5y square plus 7y plus m. ओके, अँड डिवायझर तुमचा काय आहे? डिवायझर किती तुमचा? डिवायझर इज इक्वल टू y प्लस 2. ओके, अँड रिमाइंडर किती दिले आहे तुम्हाला इथं? रिमाइंडर. सो रिमाइंडर इज गिवन 50. रिमाइंडर इज गिवन 50. पण कधी 50 इथं लिहू आपण. दॅट इज y इज इक्वल टू मायनस t मायनस 2. ओके, देअरफॉर आपण इथं लिहू शकतो एक गोष्ट महत्वाची की ही तुमची पॉलिनॉमियल आहे, हा तुमचा डिवायझर आहे. दॅट इज y इज इक्वल टू मायनस 2 असताना रिमाइंडर तुमचा 50 येतो. म्हणजेच p ऑफ मायनस 2 इज इक्वल टू किती असेल? 50 असेल. ओके, सो ऑल दिस डाटा इज गिवन. देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ m. ओके, मग आपल्याला काय करायचं? p ऑफ मायनस 2 इथे घ्यायचं आणि प्रत्येक ठिकाणी y च्या ठिकाणी ठेवायचंय. ओके, सो स्टार्ट टू सॉल्व. p ऑफ मायनस 2 इज इक्वल टू पुट wherever you will find y, put minus 2. So minus 2 चा cube minus 5 into minus 2 square plus 7 into again minus 2. ओके, मी मायनसचं चिन्ह असणाऱ्या संख्येला कंस टाकत चाललो. हे तुम्ही नेहमी पाहत असालच. ती सवय कायम ठेवा, नाही तर तुमचं गणित चुकेल. सो मायनस 2 चा क्यूब किती असेल? मायनस 8च असणार आहे. ओके, आता इथं मायनस 5 इंटू 4 मायनस 2 चा स्क्वेअर प्लस 4. इथं मात्र 7 मायनस 7 इंटू मायनस 2 मायनस 14 7 2 14. एम तसंच राहणार आहे. परंतु पी ऑफ मायनस 2 आता किती घ्यावं लागेल? 50 घ्यावं लागेल. बिकॉज इट इज गिव्हन थिंग. कसली थिंग आहे? गिव्हन म्हणजे रिमाइंडर दिलेलं त्यांनी. त्याचा अर्थ असा होतो, हे आपण काढून घेतला. आता इकडे 50 दिलेलं आहे, ह्यांचं कॅल्क्युलेशन करा. एमला तिकडेच ठेवा, बाकी सगळं इकडे आणा. काय होईल ते बघा आता मग. ओके, सो 50 विल रिमेन ॲज इट इज. बघू इकडे काय कॅल्क्युलेशन होतंय. मायनस 8 विल बी ॲज इट इज. यांचा गुणाकार आधी करून घेऊया. किंवा मायनस 8 आणि मायनस 14 म्हणजे 14 नाटकी झाले 22 झाले. मायनस 22 करूया इथं डायरेक्ट आपण. मायनस 22 हा गुणाकार सेपरेट मांडूया. मायनस 20 प्लस एम. कळलं का तुम्हाला? मी काय केलं? हे वजा 14 होते आणि वजा 8 होते, बरोबर की नाही? यांची बेरीज झाली. वजा 14 आणि वजा 8 म्हणजे वजा 22 झाली आणि ह्यांचा गुणाकार सेपरेट मानला. 4 पंचे 20 आणि हे आहे तसेच. आता परत ह्यांची काय करूया? एक स्टेप वाढून आपण बेरीज करूया. सो 50 विल बी ॲज इट इज. वजा 22 वजा 20 म्हणजे वजा 42 नाही वजा 42 होणार. अधिक यम आहे तसेच मांडावे लागणार. नेक्स्ट स्टेप मध्ये हे 42 इकडे घेऊन या डाव्या साईडला. काय मिळणार आहे तुम्हाला बघा बरं? 50 प्लस 42 इज इक्वल टू एम. आता 50 आणि 42 किती झाले? 92 झाले. इकडे लिहितो मी थोडस ते. सो 92 इज इक्वल टू एम. ओके, सो हिअर इज युअर व्हॅल्यू. मग तुम्हाला फक्त शेवटी एवढंच लिहावं लागेल. व्हॅल्यू ऑफ एम इज इक्वल टू. ओके, व्हॅल्यू ऑफ एम इज इक्वल टू किती आली? इट्स 92. दॅट्स इट फॉर द एक्झाम्पल नंबर 6. हे सुद्धा अतिशय सोपं एक्झाम्पल होतं. बघायला गेलं तर सगळं सोपं आहे, परंतु तुम्ही तुमच्या दृष्टीने विचार करा. केलं तर ठीक आहे. ओके, इन द नेक्स्ट व्हिडिओ वी विल सॉल्व क्वेश्चन नंबर 7, 8, 9 and 10. Till then, जय हिंद, जय महाराष्ट्र.